नमस्कार, तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे अन्नपूर्णा होम कुकिंगला. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. आज आपण पाववडा बनवणार आहोत. नाशिक स्पेशल पाववडा आहे. आपण आतापर्यंत वडापाव खाल्लेला असेल, बटाटा वडा आणि पाव. तर हा जो आहे हा खानदेश स्पेशल नाशिकचा पाववडा आहे. याला काही जण उलटा पाववडा असेही म्हणतात. आज आपण हे बनवणार आहोत. त्याआधी तुम्ही लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण यासाठी बघा फ्रेश पाव घेतलेले आहे बेकरीमधले, आणि लाल मिरची जी आहे वाळवलेली ती घेतलेली आहे, आणि काही लसूण सोलून घेतलेला आहे. तर ही चटणी आपण आधी बनवून घेऊयाची. यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मिरची आणि लसूण घेतलं आहे ते घालून घेऊया. ही चटणी एकदम भन्नाट लागते पाववड्यासोबत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला फार आवडेल. अगदी चविष्ट लागते ही चटणी. यामध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे थोडंसं, आणि आपण यामध्ये आता थोडंसं किंचित पाणी घालून घेऊया आणि याची पेस्ट करून घेऊया. पाणी घालून मिक्सरमधून आपण हे वाटून घेऊया. आणि आपली चटणी जी आहे ती तयार आहे. आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया. तेल घातल्यावरती आपली चटणी जी आहे ती तयार आहे. पाववड्यासोबत ही चटणी खूप छान लागते. जी कोरडी चटणी असते ती आपण वडापावसोबत खातो, पण ह्या पाववड्यासोबत हीच चटणी एकदम छान लागते. आपण आता बेसन पीठ जे आहे चणा डाळचं ते घेणार आहोत. पाववडे बनवण्यासाठी आम्ही एकदम साधी सोपी पद्धत आहे पाववडे बनवण्याची. ज्यासाठी बेसन पीठ घेतलेलं आहे. यामध्ये मीठ घातलेलं आहे मी. तुम्ही यामध्ये हळद, ओवा असं काही घालू शकता, पण मी सिंपल बनवत आहे. मी यामध्ये असं काही घातलेलं नाही. ही माझी सिंपल पद्धत आहे. आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया. बेसन जे आहे त्यामध्ये थोडंसं कमी कमी हळूहळू थोडंच पाणी घालायचं. थोडं पाणी घालून आपण हे व्यवस्थित फेटून घेऊया. यामध्ये कुठलेही लम्स नको राहायला. छानपैकी आपण हे मिक्स करून घेऊया. अन्नपूर्णा होम कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. याची कन्सिस्टन्सी जी आहे ही जास्त म्हणजे घट्टही नको आणि जास्त पातळही नको, मीडियम पाहिजे. तुम्ही बघू शकता. पाववडा बनवणं एकदम सोपं आहे. तुम्ही पाहुणे आल्यावरही बनवू शकता किंवा स्नॅक्स म्हणूनही बनवू शकता. आता आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तापायला. आधी आपण यामध्ये मिरच्या तळून घेऊया, हिरव्या मिरच्या. पाववड्यासोबत हिरव्या मिरच्या आणि ही लसूणची चटणी जी आहे ही अगदी चविष्ट लागते. मिरच्या एकदम मस्त क्रंची आपण फ्राय करून घेऊ तेलामध्ये. स्लो गॅसवर नाही, मीडियम गॅसवर आपण या मिरच्या ज्या आहे त्या व्यवस्थित फ्राय करून घेऊया. मिरच्या होत आलेल्या आहेत. आपण आता ह्या काढून घेऊया. तुम्ही जर खानदेशातील असाल आणि नाशिकमधले असाल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, अन्नपूर्णा होम कुकिंगला. आपण या मिरच्या काढून घेतलेल्या आहेत. यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया, आणि अशा खाऊ शकतो आपण ह्या. आता आपण पाववडे बनवायला सुरुवात केलेली आहे. पाव जो आहे तो आपण जे बेसन पीठ जे आहे त्याच्यामध्ये बुडवून तेलामध्ये सोडायचा. तुम्हाला मी करून दाखवते, तुम्ही बघू शकता.
तुम्ही खानदेशात आले तर तुम्हाला ठिकठिकाणी गाड्यांवरती पाववडे जे आहेत ते विकायला मिळतील, खायला मिळतील. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे डीप करून आपण जो पाव आहे तो तेलामध्ये टाकलेला आहे आणि थोडंसं तेल घालून आपण तो लगेच उलटवून घेऊया. अगदी सोपी पद्धत आहे, खूप सोपा प्रकारचा नाश्ता आहे. वरतून थोडंसं तेल घालून मग आपण ते उलटवायचं. लगेच उलटवल्यावरती तो व्यवस्थित सेट होणार नाही, त्यामुळे आपण थोडंसं वेट करायचं आणि मग उलटवायचं, जेणेकरून तो एकदम छान सेट होईल. गॅस जो आहे त्याची फ्लेम मीडियमच राहू द्यायची आहे. एकदम छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हा व्यवस्थित फ्राय करून घेऊया. म्हणजे तुम्ही बघू शकता, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. आणि खानदेशात जर कधी आलात तर पाववडा हा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतो. आणि घरी ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हा सगळ्यांना फार आवडेल. आपले पाववडे बनवून तयार आहेत. आपण हे सर्व करून घेऊया. मस्तपैकी गरमागरम पाववडे खायला नक्की या आणि अन्नपूर्णा होम कुकिंगला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.